देवळालीत चेट्रीचंड उत्सव उत्साहात साजरा. सिंधू सेवा मंडळातर्फे बाईक रॅली, झुलेलाल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. देवळाली कॅम्पमधील सिंधी समाज बांधवांच्या वतीने चेट्रीचंड सण अर्थात भगवान झुलेलाल जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. जुन्या मध्यवर्ती बसस्थानकावर सकाळी 11 वाजेला सिंधू सेवा मंडळाच्या वतीने भगवान झुलेलाल यांच्या उत्सव मूर्तीची विविध मान्यवरांच्या हस्ते पूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी हसानंद निहलानी, उद्धवदास बोदानी, एकनाथराव शेटे, आमदार सरोज अहिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, सचिन ठाकरे, प्रीतमदास खत्री, जयराम गोपलानी, अनिल चावला, रमेश शाह, विश्वनाथ काळे, भीमराव धिवरे, सुरेश कदम, विष्णू नागदेव, नितीन गायकवाड, नितीन बंगाली, मंगेश निसाळ यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन, महाआरती आदी विधी पार पडले. 10 एप्रिल हा सिंधी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त सिंधी भाषेतील सुप्रसिद्ध लेखक व कवी भोजराज खेमाने लिखित सिंधियत शादू रहे आबाद रहे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सतीश मेवानी यांनी पल्लव सादर केले. सूत्रसंचलन जीवन गायकवाड यांनी केले. सिंधी गीतावर महिला भगिनींनी तसेच तरुण तरुणींनी ताल धरला होता. या प्रसंगी आयो लाल झुलेलालचा गजरही करण्यात आला. त्यानंतर मेन स्ट्रीटवरील भगवानदास कटारिया यांच्या कार्यालयाजवळ लाल रंगाचे वस्त्र परिधान करून समाजबांधव एकत्र आले. शहरातून संस्थापक अध्यक्ष भगवान कटारिया, अंकिता कटारिया यांच्यासह दिनेश साधवानी, मोहित रामवानी यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी 12 वाजेला मोटार बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीस आमदार सरोज अहिरे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. याप्रसंगी मंडळाचे तरुण पंजाबी, जयेश माखीजा, आकाश धामेजा, दिनेश कारानी, हिरेन कुकरेजा, नितीन कारडा, जतीन परियानी, मनीष कटारिया, विनीत राजपाल आदींसह समाजबांधव सहभागी झाले होते. देवळाली कॅम्पमधील झुलेलाल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम देखील पार पडले. गवळीवाड्यातील भगवान झुलेलाल मंदिरात पूज्य दर्याशाह संघ ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्य बहिरणा पूजन अर्थात ज्योतपूजन प्रसंगी सकाळी घनश्याम महाराज शर्मा यांच्या पौरोहित्याखाली विश्वस्त वासुदेव वत्रा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या प्रसंगी पेहलराज कुकरेजा, तीरथ वासवानी, अमित रोहेरा, विनोद चावला, आनंद कुकरेजा आदी उपस्थित होते. मंदिरात सकाळी सुनील माखेजा, महेश आहुजा, किशन आहुजा, दीपक चावला, नरेश कलाल यांनी भजन सादर केले. दुपारी भंडारा तर सायंकाळी पूज्य दर्याशाह ट्रस्टच्या वतीने उत्सवमूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिरा व चण्याच्या प्रसादाचे वाटप यावेळी करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष वासुदेव श्रॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम पार पडले. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी सिंधी बांधवांचा ओघ सुरू होता. मंदिराचा गाभारा हा विविध फळांनी सजवण्यात आला होता. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.